उपस्थित धर्मगुरू तपस्वी रामराव बापू, त्याचप्रमाणे उपस्थित शिवसेना पक्ष प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, माझे सहकारी सुधीर भाऊ मुनगंटीवार, पंकजाताई मुंडे, दादाजी भुसे, मदनजी येरावार, रणजितजी पाटील, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला, ते माझे सहकारी संजय राठोड, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित खासदार प्रतापराव जाधव, भावनाताई गवळी, आदरणीय मनोहर भाऊ नाईक, निलय भाऊ नाईक, हरिभाऊ राठोड, राजेंद्रजी पटणी, तुषारजी राठोड, राजू तोडसाम, अशोक उईके, प्रदीप नाईक, हरीश पिंपळे, संजय रायमुलकर, नागेश पाटील, त्याचप्रमाणे खेडेकरजी, अर्चनाताई देशमुख, लक्ष्मीबाई खंडारे, महंत कबीरदास महाराज, राजूभाऊ नाईक, देवीदासजी राठोड, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी, बंजारा समाजेर दैवत संत शिरोमणी बापू सेवालाल महाराज, याडी जगदंबा देवी, महाराष्ट्रेर शिल्पकार, हरित क्रांतीर प्रणेता, तमाम बंजारा समाजेर भूषण माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, जगद्गुरु संत रामराव महाराज साहेब, तांडे तांडेतील आयवेळ मार गोरभाई बहन, याडी बापू, डाय साणे आणि उपस्थित बंधू भगिनी सेन, जय सेवालाल। बंधू भगिनींनो, बापू सेवालाल महाराज सारी देशम नंगारा चोरो धोर्यो समाजेन जागृत किरो, ए पवित्र भूमीम प्राण छोड़ो, कारण महाराष्ट्रे सारू ही भूमी पवित्र आणि प्रेरणादायी छ। सारे देशाती गोरभाई हर साल रामनवमीन सेवालाल महाराजेर दर्शने नावेच, अनेर व्यवस्था वेणो सेवालाल महाराजेर कार्योर माहिती वेणी, कारण बंजारा समाजेर प्रतीक नंगारा ये वास्तूर भूमिपूजन आज वेरोज। बंजारा समाज शूरवीर छ, खूप धाडसी छ, तमार काही अडचणी बी उम नक्की सोडवू छु। सेवालाल महाराजेर कामेर दखल हमार सरकार लीधो और जयंती शासन स्तरे लारेर सालेती साजरी करे मारी। बंधू भगिनींनो, यापेक्षा जास्त मला बोलता येणार नाही, पण ही अतिशय सुंदर आणि गोड अशी भाषा असल्यामुळे मला मोह आवरला नाही आणि म्हणून थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला। खरं तर संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल आपण काय सांगावं? केवळ संत नव्हते, उद्धवजींनी सांगितलंय खरंय, हे लढवय्ये होते, हे विचारवंत होते। खऱ्या अर्थानं समाजाला दिशा देण्याचं काम हे संत सेवालाल महाराजांनी केलं। 1739 मध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यानंतर सातत्याने त्यांच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा वसा घेऊन, घर नाही, दार नाही, परिवार नाही, तर संपूर्ण बंजारा समाज हाच माझा परिवार आहे असं समजून या समाजाकरता सातत्याने संघर्ष करण्याचं काम हे संत श्री सेवालाल महाराजांनी केलं। देशभर दौरा केला। मी आत्ताच बऱ्हाणपूरला निवडणुकीच्या निमित्ताने गेलो होतो। या बऱ्हाणपूरमध्ये त्या ठिकाणी गंभीरपुऱ्याला सेवालाल महाराजांची फार मोठी यात्रा भरते। मला सांगण्यात आलं, हजारो आदिवासी बांधव त्या ठिकाणी येतात आणि सेवालाल महाराजांचा उल्लेख हा शिवबाबा म्हणून त्या ठिकाणी केला जातो आणि प्रचंड मोठा जनसमुदाय हा शिवबाबांच्या दर्शनाकरता मध्य प्रदेशात देखील त्या ठिकाणी जमा होतो। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे देखील खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो। रामनवमीच्या निमित्ताने प्रचंड मोठा जनसमुदाय हा त्या ठिकाणी देखील खऱ्या अर्थाने तयार होतो। संपूर्ण देशामध्ये कोट्यावधी लोक हे सेवालाल महाराजांना का मानतात याचं कारण
महाराजांनी एकीकडे समाजाला दिशा दिली, तांड्याच्या माध्यमातून समाजाला संघटित करून समाजाची शासन व्यवस्था तयार केली, आणि दुसरीकडे ब्रिटिशांच्या विरुद्ध, पोर्चुगीजांच्या विरुद्ध, नवाबाच्या विरुद्ध एक संघर्ष त्यांनी पुकारला आणि त्यांनी सांगितलं कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अन्यायाने जगणार नाही, जगू देणार नाही, आणि जो अन्याय करेल त्याचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं या देशामध्ये परकीय आक्रमकांच्या विरुद्ध जो पहिला एल्गार तयार झाला तो सेवालाल महाराजांनी तयार केला. आणि स्वाभिमानानं जगणं काय असतं, स्वातंत्र्य काय असतं, आणि जुलमी शासकांच्या विरुद्ध कसं लढावं लागतं हे आपल्याला शिकवण्याचं काम सेवालाल महाराजांनी केलं. आपण सौभाग्यशाली आहोत. सेवालाल महाराजांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि या पोहरागडाला त्यांनी आपला शेवटचा देह ठेवला आणि ही भूमी पवित्र केली. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सेवालाल महाराजांच्या संपूर्ण या ठिकाणी वासानं पवित्र असलेली भूमी, आणि म्हणूनच या भूमीवर प्रचंड मोठं स्मारक तयार व्हावं. ज्या व्यक्तीने समाजाला दिशा दिली, समाजाला तेज दिलं, समाजाला ऊर्जा दिली, समाजाला शौर्य दिलं, समाजाला जगण्याचा मार्ग दिला, त्या व्यक्तीचं या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचं स्मारक झालं पाहिजे. ही भूमिका अत्यंत योग्य होती. आणि मी संजयचं अभिनंदन करेन की ज्यावेळी संजयने हा मुद्दा हातामध्ये घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की भाऊ आपल्याला हे स्मारक करायचं आहे. मी त्याला सांगितलं काळजी करू नको, अख्खा महाराष्ट्राचं शासन स्मारकाच्या पाठीशी उभं करेन आणि त्या ठिकाणी अतिशय सुंदर स्मारक आपण उभं करू. आणि खऱ्या अर्थानं इतका सुंदर आराखडा तयार झाला. त्याचं पहिलं प्रेझेंटेशन पाहिल्यानंतर मी देखील मोहित झालो आणि सांगितलं हे केलंच पाहिजे. महाराष्ट्र सरकारमध्ये आपण नियम केला होता 25 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीची स्मारक करायची नाहीत, पण सेवालाल महाराजांचं काम हे पैशामध्ये मोजता येऊ शकत नाही. अरे ही अशी दौलत आहे, तुमची तिजोरी रिकामी झाली तरी ही दौलत तुम्ही उभी करू शकत नाही. आणि म्हणून आम्ही सगळे नियम कायदे तोडून त्या ठिकाणी ठरवलं आणि उच्चाधिकार समितीमध्ये मी त्या ठिकाणी निर्णय घेतला सेवालाल महाराजांच्या स्मारकाकरता जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आम्ही देऊ. आणि या ठिकाणी माननीय उद्धवजी आपण आम्हाला सांगितलेलं आहे, आपल्या बाजूला अर्थमंत्री बसलेले आहेत, ग्रामविकास मंत्री देखील आहे ज्यांचं एक खातं आहे, आणि आमचं अर्ध मंत्रिमंडळ देखील या ठिकाणी आहे. त्यामुळे संजीव काळजी करण्याचं कारण नाही आहे. या स्मारकाकरता उरलेले 100 कोटी देण्याची घोषणा देखील मी आजच या ठिकाणी करतो. हे केवळ स्मारक नाहीये, हे केवळ स्मारक नाहीये. बंजारा संस्कृती जी जगातली एक प्राचीनतम अशा प्रकारची संस्कृती आहे, जगाला भुरळ घालणारी अशा प्रकारची संस्कृती आहे, जिचं वेगळेपण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. या संस्कृतीचं जतन करणारा आणि जगाच्या पाठीवर या ठिकाणी ही संस्कृती पोचवणारा अशा प्रकारचं स्मारक असेल. रामराव महाराजांनी आम्हाला आदेश दिला की अशा प्रकारचं स्मारक तयार करा की ते महाराष्ट्राचं असणार नाही, ते जागतिक दर्जाचं स्मारक असेल. बापू तुम्ही काळजी करू नका, तुमचं जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी जागतिक दर्जाचं स्मारक हे निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. आज देशभरातले लोक या ठिकाणी संत सेवालाल महाराज, देवी जगदंबा, श्यामकी माता, ज्योतिबा, संत बाबनलाल महाराज आणि संत रामराव महाराज यांचं खऱ्या अर्थानं स्मरण करत आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून हे स्थान देशातलं उत्तम स्थान व्हावं हा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने मी माननीय गडकरी साहेबांचे देखील आभार मानतो. माननीय गडकरी साहेबांनी या आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये केवळ एक राष्ट्रीय महामार्ग चालला होता, पण आता 7 राष्ट्रीय महामार्गांना या ठिकाणी मान्यता दिली आणि 7ही राष्ट्रीय महामार्ग
हे या पोहरागडाशी जोडण्यात येतील। त्यामुळे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं या पोहरागडावर आपल्याला पोहोचता येईल। मग या ठिकाणी जवळजवळ 2350 कोटी रुपयाचे रस्ते हे आपण तयार करतो, ज्यामध्ये आर्णी, दिग्रस, पोहरादेवी, मानोरा, मंगरुळपीर, महाड, अकोला हा रस्ता असेल, त्यासोबत तुळजापूर, लातूर, यवतमाळ, नागपूर हा रस्ता असेल, आणि त्यासोबत आमचा जो समृद्धी महामार्ग आहे, जो खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात आणि विदर्भामध्ये समृद्धी आणणार आहे, या महामार्गाला देखील या पोहरादेवीवरनं थेट जाता येईल आणि त्या माध्यमातून पोहरागड संपूर्ण भारताशी जोडण्याचं काम हे या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आणि एवढंच नाही तर आपल्या सरकारनं वर्धा, नांदेड, वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे मार्गाला मान्यता देऊन पूर्ण पैसा दिलाय, आणि या वर्धा यवतमाळ रेल्वे मार्गावर आमच्या पोहरागडाचं स्टेशन देखील त्या ठिकाणी असणार आहे, आणि रेल्वेने देखील आमचं जे पोहरागड आहे, रस्ते असो रेल्वे असो, या माध्यमातून जोडण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करणार आहोत। खऱ्या अर्थानं आज या निमित्ताने अनेक बाबी आपल्या समोर आल्या। खरं तर जी शिकवण आपल्याला सेवालाल महाराजांनी दिली होती, सेवालाल महाराज म्हणायचे पाण्याचं महत्व समजून घ्या। ते म्हणायचे रुपया कटोरो पाणी वग जाय, एक दिवस असा येईल की 1 रुपया लागेल 1 कटोरी पाण्याकरता। आज तो दिवस आपण पाहतोय, आज पाण्याकरता आपल्याला कटोऱ्याला 1-1 रुपया लागतोय। सेवालाल महाराजांचं हे पाण्याचं महत्व या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणी समजून घेतलं असेल तर ते आमच्या वसंतराव नाईक साहेबांनी समजून घेतलं, आणि खऱ्या अर्थानं पाणी अडवा पाणी जिरवा कार्यक्रम सुरू केला। दुर्दैवाने त्यानंतर तो योग्य प्रकारे चालू शकला नाही, पण सेवालाल महाराजांचे हे विचार या सरकारनं अंमलात आणले, आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सेवालाल महाराजांनी जे पाण्याचं महत्व सांगितलं होतं ते महत्व आपण ओळखलं, आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाणी अडवा पाणी जिरवा आणि पाण्याचे साठे करा हे काम आपण सुरू केलं। आज बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आपल्या समोर आहे। मला एका गोष्टीचा आनंद वाटतो, हे सरकार पहिलं असं सरकार आहे ज्यांनी बंजारा समाजाच्या कामाची दखल घेतली, आणि पहिल्यांदा सेवालाल महाराज जे एक खऱ्या अर्थानं अखिल भारतीय कीर्तीचे संत होते, या महाराष्ट्रामध्ये त्यांनी देह ठेवला, परंतु सेवालाल महाराजांची जयंती ही शासन स्तरावर साजरी होत नव्हती। आपल्या सरकारनं निर्णय केला आणि सेवालाल महाराजांची जयंती आता शासकीय जयंती झाली। मी पहिला मुख्यमंत्री आहे, मला या ठिकाणी भाग्य लाभलं की मंत्रालयामध्ये सेवालाल महाराजांचा फोटो लावून त्या ठिकाणी आम्ही त्यांची पूजा केली, आणि आता यानंतर कोणी मुख्यमंत्री झाला तरी त्याला त्या ठिकाणी सेवालाल महाराजांची जयंती ही मंत्रालयामध्ये आणि सरकारी कार्यालयात साजरी करावी लागेल, हा निर्णय खऱ्या अर्थानं आपल्या सरकारनं या ठिकाणी घेतला। यासोबत आपल्या समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी संजू भाऊंनी मांडले, अनेक निवेदन आपल्याकडे आले। खरं तर आपल्या सरकारनं आपल्या भटक्या विमुक्त समाजाकरता वेगळं मंत्रालय सुरू केलं, मोठ्या प्रमाणात निधी त्याला दिला। स्कॉलरशिपचे पैसे असतील, पूर्वी 3-3 वर्ष ते ठकून राहायचे, आता 2700 कोटी रुपयाचा निधी देऊन आपण त्या ठिकाणी आपल्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे हा प्रयत्न सुरू केला। आपल्या बंजारा समाजाच्या ज्या आश्रमशाळा आहेत, या आश्रमशाळांना नवीन संहिता दिली, आणि खऱ्या अर्थानं लवकरच त्या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांचा जो भत्ता आहे तो वाढवण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। बंजारा समाजाच्या आमच्या तरुणाईला शिक्षणाकरता हॉस्टेलची व्यवस्था असेल, त्यांच्याकरता शिष्यवृत्तीची योजना असेल। संजू भाऊ, आपण आता हा निर्णय देखील घेतलेला आहे की बंजारा समाजाच्या आपल्या मुलांना परदेशात शिकायला जायचं असेल, त्याच्या आई वडिलांजवळ पैसा असणार नाही, पण मायबाप सरकार त्याकरता पैसा खर्च करेल, आणि आपल्या बंजारा समाजाचा एखादा तरुण हा जर परदेशात शिकायला जात असेल तर त्याला शिष्यवृत्ती देण्याचं काम हे देखील आपल्या सरकारच्या वतीनं या ठिकाणी होईल।
तांडा वस्ती करता मोठ्या प्रमाणात निधी पुन्हा आपण उपलब्ध करून दिलाय आणि त्या माध्यमातून तांडा वस्ती योजनेच्या माध्यमातून तांड्याचा विकास झाला पाहिजे, तिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी देता आला पाहिजे याची तरतूद आपण केली। त्यासोबत आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून घराची बांधणी असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या देखील पोहोचवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतोय। यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न आपण मांडलाय, मगाशी आपण सांगितलं एक देव एक बोली एक संस्कृती अशा प्रकारचा आमचा बंजारा समाज आहे। या बंजारा समाजाला कुठे एसटी मध्ये, कुठे एससी मध्ये, कुठे भटक्या विमुक्तांमध्ये टाकलेला आहे आणि म्हणून बंजारा समाजाला या ठिकाणी खऱ्या अर्थानं न्याय मिळाला पाहिजे आणि याकरता आपण उल्लेख केला इदाते आयोगाचा। मी आपल्याला या निमित्ताने विश्वास देतो माननीय मोदी साहेबांकडे आम्ही जाऊ आणि इदाते आयोगाने बंजारा समाजाकरता ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसींची अंमलबजावणी झाली पाहिजे। याकरता निश्चितपणे शब्द टाकू की ज्या माध्यमातून आपला आरक्षणाचा, आपला शिक्षणाचा, आपल्या व्यवहाराचा सगळा प्रश्न हा त्या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल। यासोबत बंजारा समाजाची संस्कृती ज्याचा उल्लेख मी केला, मगाशी आपण बघितलं इतकं सुंदर नृत्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं। हे नृत्य असेल, ही वेशभूषा असेल, जगाच्या पाठीवर कुठे पाहायला मिळत नाही। ही जी संस्कृती आहे ही संस्कृतीचं जतन केलं पाहिजे आणि म्हणून आज मी घोषणा करतो बंजारा संस्कृतीचं जतन करण्याकरता बंजारा अकॅडमीची निर्मिती केली जाईल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं या अकॅडमीच्या माध्यमातून बंजारा संस्कृतीचं संवर्धन हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। यासोबत आपली अतिशय सुंदर अशी गोड अशी बोली भाषा आहे, या बोली भाषेचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून याला बोली भाषेचा दर्जा मिळून त्याचं संवर्धन होण्याकरता केंद्र सरकारकडे तात्काळ शिफारस आम्ही पाठवू आणि केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून या भाषेला बोली भाषेचा दर्जा देऊन या भाषेमध्ये देखील आपल्याला शिकता आलं पाहिजे, ही भाषा शिकता आली पाहिजे, ही भाषा जिवंत राहिली पाहिजे। या प्रकारचं काम हे निश्चितपणे केलं जाईल। मगाशी पंकजाताईंनी सांगितलं इतकं सुंदर दागदागिने आपण तयार करतो। आज खरं तर परदेशातले लोक आपल्याकडे येतात आणि मुंबईला फिरत असताना अनेक त्या ठिकाणी छोट्या छोट्या दुकानामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या स्त्रियांनी तयार केलेल्या कलाकृती पाहतात आणि मग मोठ्या मोठ्या गोष्टी घ्यायचं सोडून त्या गोष्टीला सर्वात जास्त मागणी मिळते आणि म्हणून अशा प्रकारे आमच्या बंजारा समाजाच्या महिलांनी हे जे काम या ठिकाणी उभं केलंय, पंकजाताईंनी त्यांना अमेरिकेपर्यंत नेलं। मी विश्वास या निमित्ताने देतो की ही जी आपली कला आहे हिची जपणूक करण्याकरता या ठिकाणी आम्ही बंजारा क्लस्टरची निर्मिती करू आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून आमच्या बंजारा समाजाच्या महिलांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देऊन त्यांचं जे या ठिकाणी सामान तयार होतं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल याकरता पूर्णपणे लक्ष आम्ही घालू। संजीव भाऊ तुम्ही फार हुशार आहात। या कार्यक्रमामध्ये तुम्ही उद्धवजींना बोलवलं, उद्धवजी आल्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला सगळा आशीर्वाद मिळाला। आपण सुधीर भाऊंना बोलवलं, सुधीर भाऊ आल्यामुळे महाराष्ट्राचा खजिना आपल्या सोबत या ठिकाणी आला। पंकजाताईंना बोलवलं, त्यांच्या माध्यमातून ग्रामविकास विभाग आला आणि काही उरलं सुरलं असेल तर मी तर रोज असतोच तुमच्या सोबत, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे। खरं तर मी या निमित्ताने एवढंच सांगतो, ज्यावेळी मुंबईहून मी उडान घेतलं, उद्धवजींनी उडान घेतलं, आम्ही विमानानं उडालो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी अरबी महासागर पाहायला मिळाला, पण त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती दुसरा देखील महासागर आपल्याला पाहायला मिळणार आहे। हेलिकॉप्टरनं ज्यावेळी या ठिकाणी उतरत असताना जनतेचा महासागर आम्हाला पाहायला मिळाला आणि या जनतेच्या महासागराच्या साक्षीनं मी आपल्याला विश्वास देतो हे सरकार बंजारा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि बंजारा समाजाच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुन्हा एकदा सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, रामराम महाराजांचा आशीर्वाद घेतो आणि माझं बोलणं संपवतो। जय सेवालाल, जय सेवालाल, जय सेवालाल।